मराठ्यांच्या प्रमाणपत्रावरून आता पुन्हा एकदा मोठा वाद पेटला आहे. संजय शिरसाट यांच्यावर मराठा समाजाची प्रमाणपत्र जाणून-बुजून रद्द केली जात असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. एवढंच नाही तर शिरसाटांच्या भूमिकेवरून एकनाथ शिंदे यांच्या मौनावरही जरांगेंनी सवाल उपस्थित केला आहे. नेमका हा वाद काय आहे आणि 29 ऑगस्टच्या उपोषणाबाबत जरांगे पाटलांनी सरकारला काय इशारा दिला, पाहूया सविस्तर. 10-20 दिवसही इथं उपोषण करून जर सरकार ठेप्यालाच येणार नसलं तर मुंबईला जावं लागणार. मग ते वेळेवर डाव होईल ना. आत्ताच काहीच नको, आता काहीच सांगत नाही मी आत्ताच. पण 29 ऑगस्टचं आमरण उपोषण हे अंतरवालीतच होणार. हे फायनल. नंतरचा डाव जसं सरकार डाव टाकेन तसं आपण टाकणार. फक्त निवेदन एक देऊन ठेवा म्हणून फक्त देऊन ठेवलेलं आहे. ही परवानगी दिली, बघू. ती बी दिली तर बघू पुन्हा काय करायचं. आणखी वेळ आहे. दादा, तू वेळोवेळी सांगत होते की एकनाथ शिंदे साहेबांचं बऱ्याचदा तुम्ही भाषणामध्ये चांगलं कामगिरी केली म्हणून तुम्ही उल्लेख करायचे आणि त्यांचे मंत्री उदय सामंत पण तुमच्यासोबत वेळोवेळी संपर्क साधायचे. मग अशात उदय सामंतांनी तुमच्यासोबत संपर्क साधला तर एकनाथ शिंदे साहेबांकडून काही काय असतं बघा, एकनाथ शिंदे साहेबाला एवढा मोठा पक्ष चालवायचा, राज्य चालवायचं, तर कंट्रोल असला पाहिजे आपल्या मंत्र्यांवरती, आमदारांवर. शिरसाट जाणून बुजून मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करतोय आणि शिंदे साहेब संपायला लागलेत, मराठी त्यांच्या पक्षापासून तुटायला लागलेत, तरीही तो प्रमाणपत्र देत नाही. इतका आडमुठ आहे. त्याचं आडमुठं धोरण शिंदे साहेबाच्या नरड्याला लागणार आहे आणि ती आम्ही लावणार आहे. तो आडमुठा वागतो ना, तो शिंदेला मोजित नाही ना, तो कोणालाच मोजित नाही ना. त्याचा अर्थ असा आहे, कारण प्रमाणपत्र रद्द केलेत आणि एका शिरसाटमुळे जर एवढं वाटोळं व्हायला लागलं तर शिंदेनं कळत नाही का? याचा अर्थ तुमच्या दोघांची मिली बघत आहे, शिंदेची शिरसाटची. तुम्ही जाणून बघून दोघं जण रद्द करताय. शिंदेची मिली बघत नसते तर शिंदेने सांगितलं असतं, तुझ्यामुळं राज्यातला मराठ्यांचा रोष माझ्या अंगावर यायला लागलाय, तू ते प्रमाणपत्र का रद्द केले? ठीक आहे ना, यांचे मंत्रीपद आहे म्हणून आडमोठ्या भूमिकेत ना, 29 नंतर आम्ही सुद्धा आडमोठ्या भूमिकेत येणार आहेत. त्या टायमाला शिरसाटला कळलं ना, शिंदेला पण कळलं. तुम्ही शिरसाटांबद्दल एक वक्तव्य केलं होतं की शिरसाट हे त्यांच्या बंगल्यात किंवा कोणत्यातरी पुढाऱ्याच्या कॉलेजमध्ये ह्या बैठक होत्या, तुमच्या विरुद्ध षडयंत्र शिजते. आणि मग त्यानेच नाही शिजेलं, कोणी शिजलंय? एकनाथ शिंदेच्या सांगण्यावर त्यानेच शिजलं. उपोषण, प्रपोषण, आंदोलन बाहेर टाका त्यानेच बसल्यात. तेव्हाच जातो तिथं. आता फोटो व्हायरल झाले 2-4 दिवसापूर्वी. शिंदेला कळत, शिंदेला वाटतं आम्ही येडे आहेत. तुम्हाला लय पश्चाताप येईल आम्हाला शिंदे साहेब. आम्हाला तर अपेक्षा बी नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून की तुम्ही आमच्या मराठ्यांशी असं वागताल म्हणून. अपेक्षा पण नव्हती, पण तुम्ही वागलात त्याला आता नाविलाज. ठीक आहे, तुम्हाला जसं वागायचं तुम्ही तसे वागलात, आम्हाला जसं वागायचं तसं आम्ही वागू. तुम्हाला शिरसट महत्वाचं आहे ना. शिरसट तुमचं जर राख रांगोळी करायला निघालाय, त्याला आमचा नाविलाज. सांभाळा शिरसटला. तुमच्या दोघांची मिली बघत, याचा अर्थ असा आहे, शिंदे आणि शिरसाट. शिरसाटावर बी पक्ष नाराज असल्याचं सांगताय की भाजप पक्ष नाराज असल्याचं सांगताय, एकनाथ शिंदे नाराज असल्याचं सांगताय, त्याबद्दल काय सांगताय? मग अशा बातम्या आल्या. शिंदेच्या पुढे थोडं आहे ते. शिंदेना एवढा मोठा पक्ष चालवायचा, राज्य चालवायचं, एवढा मोठा मराठ्यांचा गट त्यांच्या पाठीशी आहे, आणि शिरसाट मराठ्यांच्या लेकरांच्या अन्नात विष घालतो, वाटोळं अन्याय करायला लागला मराठा समाजावरती, आणि शिंदे काहीच बोलत नाहीयेत त्याला. याचा अर्थ तवाच लक्षात येतो, मिली बघत आहे दोघांची. ते जाणून बुजून मराठ्यांच्या विरोधात डाव टाकतायत. शिंदेचाच ऐकून तो टाकतोय. नसता शिंदेचा मालक लागून गेला का? आता 29 ऑगस्टच्या उपोषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. सरकार यावर काय भूमिका घेतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण आणि ताज्या बातम्यांसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.